मनसुख मांडवीय यांनी ही घोषणा करताना सांगितलंय की नवीन कामगार संहितेमुळे सर्व कामगारांना वेळेवर किमान कायदेशीर हमी मिळणार आहे। तसंच देशभरातील 40 कोटी असंघटित आणि संघटित कामगारांना सामाजिक सुरक्षेची हमी सुद्धा मिळेल। तर केंद्र सरकारनं देशातील श्रम सुधारणांच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे। 29 जुन्या आणि कामगार कायद्यांना रद्द करण्यात आलेला आहे आणि सरकारनं आता 4 नवीन कामगार संहिता तात्काळ प्रभावाने लागू केलेल्या आहेत। त्यामुळे आता देशातील श्रम रचना पूर्णतः बदलणार आहे। या संदर्भातली महत्त्वाची घोषणा कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी केलेली आहे। अधिकची माहिती जाणून घ्या तर रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत। रामराजे, आता जुने जे कायदे होते ते रद्द करण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये 4 नवीन कामगार संहिता लागू करण्यात आलेल्या आहेत, त्यामध्ये नेमकं काय नमूद करण्यात आलं? बिलकुल, खरं तर जुने 29 कायदे जे आहेत ते संपलेले आहेत आता आणि 4 नवीन कायदे लागू करण्यात आलेले आहे। या 4 नवीन कायद्याचा परिणाम जो आहे तो साधारणतः 40 करोड कामगार जे आहेत त्याच्यावर होणार आहे। त्यांचं सोशल सिक्युरिटी, त्याचबरोबर आरोग्य, कामाचे तास आणि त्यांना दिलेली जाणारी सुरक्षा या संदर्भामध्ये हे कायदे असणार आहेत। आणि खरं तर या 29 कायदे जे आहेत ते आता संपलेले आहेत। यामध्ये महत्त्वाचं नमूद करण्यात आले की वेळेवर वेतन दिलं जाणार, पगार जो आहे तो वेळेवर दिला जाणार आहे, नियुक्तीपत्र सुद्धा वेळेवर दिलं जाणार आहे, रोजगाराचे जे नियम आहेत किंवा शर्ती असणार आहेत त्या कामगारांच्या बाजूने असणार आहे आणि त्याचबरोबर एक पगाराची कमीत कमी किती पगार द्यावा या संदर्भामध्ये सुद्धा ठरवलं जाणार आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की 40 वर्षापेक्षा जास्त कामगार जे आहेत त्यांचं वार्षिक आरोग्याची तपासणी जी आहे ती मुफ्त केली जावी। त्याचबरोबर त्यांना 100% हेल्थ सिक्युरिटीची गॅरंटी जी आहे ती मिळायला पाहिजे आणि खास करून खाणीमध्ये काम करणारे, केमिकल कन्स्ट्रक्शन जिथे काम करतात तर ते हाय रिस्क जॉबवाले कामगार असतात तर त्यांना वारंवार हेल्थ चेकअप करणं हे गरजेचं आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की यापूर्वी 5 वर्ष नोकरी केली तर त्याला ग्रॅच्युटी मिळत होती, परंतु आता 1 वर्ष जरी नोकरी केली तरी सुद्धा त्याला ग्रॅच्युटी दिली जाणार आहे। त्यामुळे हे नोकरदारासाठी असेल किंवा कामगारांसाठी असेल मोठी ही बातमी म्हणावं लागेल। त्याचबरोबर जे महिला कामगार आहेत त्यांना रात्रीच्या वेळेस सुद्धा काम करण्याची मुभा देण्यात आलेली आहे, पण यामध्ये महिलांची सहमती असली पाहिजे आणि त्याचबरोबर जिथं काम केलं जाणार आहे तिथं सुरक्षेचे उपाय जे आहेत ते केले असले पाहिजेत तरच महिलांना रात्रीच्या वेळेस सुद्धा कामाची संधी मिळेल। कारण महिला पुरुष समानता आणण्याच्या दृष्टीनं हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे। आणि त्याचबरोबर की ओव्हर टाइम जर केलं कामगारांनी तर त्या संदर्भात दुप्पट पगार देण्याची तरतूद जी ती केली जावी। कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स जे असतात त्यांना सुद्धा हेल्थ आणि इतर सुविधा ज्या आहेत त्या मिळणार आहेत। त्याचबरोबर ह्या संपूर्ण जे नियम आहेत त्याचं पालन जे आहे ते करणं हे गरजेचं असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। कंपनी आणि कर्मचारी यांच्यामधला जो वाद होता तो संपवण्याच्या दृष्टीनं सुद्धा आता महत्त्वाची पावलं उचललेली आहेत। त्यामुळे हे संपूर्ण फायदे जे आहेत आता इथून पुढे ते कामगाराला मिळतील। 40 कोटी कामगारांना आरोग्य असेल, इतर सुविधा असतील, सॅलरी असेल याच्या संदर्भामधले आजपासून कायदे हे लागू होतील। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।